तुम्हाला माहिती आहे का, आपल्या वाशीपासून काही दूर अंतरावर आपल्या रामाई देवीच्या मंदिरापासून म्हणजे रामकुंडपासून कुंतलगिरी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक जैन मंदिर असलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप पुरातन काळाचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं, की हे मंदिर 1975 साली बांधलं गेलेलं होतं. तर ह्या मंदिरामध्ये तुम्ही कधी पाया पडायला आलात ना, तर पार्किंगसाठी पण एकदम उत्तम सोय आणि राहण्यासाठी पण एकदम उत्तम सोय आहे. ते मग तुम्हाला ही शाळा जी दिसते ना, ते तर म्हणजे पोरं जे हॉस्टेलला राहणार आहेत का त्यांसाठी शाळा आहे. म्हणजे बाकी कोण येऊ शकतात आणि हॉस्टेल तुम्हाला वाटत असेल, "यार, एक रो हाऊस आहे का काय?" नाही, हे फक्त पोरांना राहण्यासाठी जे आहे ना, हे हॉस्टेल आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, या मंदिराचे बी खूप काय-काय असे वैशिष्ट्य आहेत. हे जे मंदिर आहे ते कुलभूषण, देवभूषण भगवान यांचं मंदिर आहे. तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मंदिर हे एक डोंगरावरच असतात. हे पण मंदिर थोडं डोंगरावर होतं. लय नाही उंच, फक्त आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढून जायचं होतं. हे मंदिर मला एवढं कन्फर्म माहीत नाही काय आहे ते, पण हे मंदिर पण खूप मस्त होतं. मी पाया पडलो तिथे. नंतर आपलं दिगंबर जैन नेमीनाथ मंदिर हे पण खूप मस्त मंदिर आहे. आणि म्हटलं जातं की हे सगळ्यात मेन मंदिर आहे. कारण इथं म्हणतात की आचार्य शांतीसागर यांनी समाधी होती यांची. नंतर भगवान भगवान बाहुबली यांची सुद्धा मूर्ती आहे. ते म्हणतात श्री 108 पंचमेरू नंदीश्वर दिगंबर जैन मंदिर. हे पण मंदिर खूप मस्त होतं. नेमिनाथ महाराजांचं पण मंदिर आहे असं इथे म्हटलं जातं. तुम्ही कधी या मंदिरामध्ये आलात ना, टेम्पलवर नक्कीच जा. कारण इथं आलं ना शांती आणि एकदम सुखमय जे वातावरण जे असतं का, त्याचा अनुभव इथं येतो. कारण इथं आज पाऊस होता म्हणून ना, तुम्ही बी कधी पावसाळ्यात नक्की जा. कारण खूप मस्त वाटतं इथं. तुम्ही कधी ऐकलंच असेल ना, कुंतलगिरीचा पेढा किंवा कुंतलगिरीचा खवा. कारण खूप फेमस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. तुम्ही कुठेही गेलात ना, म्हणलात ना कुंतलगिरीचा पेढा, तर तुम्हाला इथंच ठिकाण सांगतील. मग कधी पण भेटायचं त्या मंदिराला. तुम्हाला आता तर थोडीशी माहिती सांगितली. आणखीन एक असा मस्त अभ्यास करून तुम्हाला या मंदिराची आणखी एकदम उत्तम अशी माहिती देतो. तुम्ही कधी या भूम मार्गे आलात, तर तुम्हाला हे 12 किलोमीटर पडेल. तर तुम्ही कधी वाशिम मार्गे आलात, तर तुम्हाला 8 3 किलोमीटर पडेल. तर नक्की एकदा भेट द्या या मंदिराला. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. टाटा, बाय बाय.